आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. तासगाव शिवसेनेचा तहसीलदारांना इशारा, जनतेची लूट थांबवा नाहीतर. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ, गॅसच्या तुटवड्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तासगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. इंधन कपात, इंधन दरवाढ व लोकांची होत असलेली लूट थांबवण्याबाबत या मागणीसाठी शिवसैनिकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. निवेदनात म्हटले आहे की गेली 2 महिने केंद्र सरकारकडून गॅसच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. क्रूडमधून बाई प्रॉडक्टची निर्मिती करून गरजा भागवून उरलेले इंधन खुल्या बाजारात विकले जात आहे. त्यावर बंधने घालून भारतातील जनतेला वंचित ठेवू नये अशी मागणी करण्यात आली. गॅसचे दर 4,000 रुपयांवर गेल्याने हातगाडा चालक, हॉटेल व्यावसायिकांनी दर वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सामान्य माणूस कोर्ट कचेरीच्या कामासाठी आल्यावर खाण्यापिण्यापासूनही वंचित राहत आहे. यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र तरीही दरवाढ सुरूच असल्याने शिवसेनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. यावेळी उपतालुका प्रमुख पुरण मलमे, शहर प्रमुख प्रमोद सावंत, विलास जमदाडे, जॉन जमादार, दिलीप कोळीगुड्डे, सुजित माने, बालाजी जाधव, अंकुश सुर्वे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.